जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर। परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ। मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हा, जय श्री स्वामी समर्थ. ताई अनुभव शेअर करायचा आहे. हा, अनुभव शेअर करणार आहे मी माझा. बरं. माझे नाव आहे अंजना रावसाहेब निकम. अंजना रावसाहेब निकम. निकम. मी सावर्डे गावची राहणारी आहे. म्हणजे कुठे आलं हे सावर्डे गाव? तासगाव तालुका, जिल्हा सांगली. बरं बरं बरं. हा, मी म्हणजे असंच माझ्या कामानिमित्त माझ्या गावी आले होते. तिथे पण कशी माझी मानलेली मुलगी आहे. बरं. आणि तिच्या घरी तुळजापूरची आंबाबाई आणि मांडर गावची काळूबाई. बरं. आणि तिच्याच मुलानं स्मशानातील ती काली माता, देवी काली माता, ती असं देवाऱ्यावर बसवलेली आहे. बरं बरं. तिथून अनुभवास माझ्या सुरुवात झाली खरी. अच्छा. हा हा. म्हणजे मी तिच्या घरी राहिले. बरं. राहिलेल्या पहिल्या रात्री का नाही, म्हणजे असंच तिच्या देवाऱ्या पुढे बसल्यानंतर मी त्या काली मातेच्या डोळ्यात आणि तिचा तो दंड असतो ना तिच्या हातात, त्या दंडाला मी बघत होते. अच्छा. मग तू माझ्या डोळ्यात बघतेस, तुला इथे मी राहू देणार नाही म्हणून तिनं काय केलं की तिचे ते मुंड माळ सगळे ते मला भीती दाखवायला पाठवून दिले. अच्छा. रात्रभर मला झोपूच दिलं नाही त्याने. अरे बापरे. अशा मी 2 रात्री तिथं काढल्या. तिसऱ्या रात्री तिला जाऊन सांगितलं, कारण मी गावाकडचं सगळंच हे केलंय ना आता, म्हणजे तिथं वापरण्यासारखं माझं घर बीर काय नाही, मी त्या मुलीजवळच असते. अच्छा अच्छा. हा. तर मी काय म्हणलं, तू किती जरी मला भीती घातलीस तर मी ह्या घरी येणार, मी इथंच राहणार, त्यामुळे तू मला काही भीती घालू नकोस. आणि काय जरी झालं तर मी काही हे घर सोडणार नाही. तसं म्हणून मी त्या रात्री झोपल्यानंतर का नाही, जे मला भीती घालत होते, माझ्या म्हणजे असं वेळ लागलेल्या माणसाच्या डोक्यात घुमतय बोलतय म्हणतात का नाही, तो प्रकार होत होता. आपण एक प्रकारचा पिक्चर बघतो, त्या पिक्चर मध्ये जसं असतं त्याच्या डोक्यात असं लई जण बोलायला लागले, लई त्याच्या कानावर ऐकायला लागले, म्हणजे त्याला काही अगदी सुचतच नाही. तसं माझ्या कानात खरोखर होत होतं. हा, मग तिथून मग त्या रात्री तिला सांगितल्यानंतर का नाही, ते सगळे जण मुलं बाळ जे काय असतील तिच्या भोवती, कारण स्मशानातले आहे, ते बसून असं निवांत गप्पा मारायला लागले. बापरे. तो सुद्धा मला रात्रभरचा अनुभव तिथला म्हणजे दिसत होतं तुम्हाला, हे जाणवत होतं. माझ्या भोवती असं गर्दी आहे, बोलतेत, गप्पा मारतेत. घाबरलं नाही तुम्ही? नाही, माझ्या संग देवी आहे. अगोदर कसं तू बाहेर जा म्हणून त्यांनी जीभ बाहेर काढून वाकडं दाखवायचं, ते त्यांच्या डोळ्यातनं आपलं चेहरा नाही, आपला सापळा नसतो का, सापळ्याचं ती वरचं मुंडकं, तिच्या गळ्यात ती मुंडकी आहेत काली माते, तेवढी मुंडकी गोल गोल फिरत होती माझ्या भोवती, आणि त्यातनं एकच जीभ बाहेर येत होती. असं होत होतं. त्यामुळं मी तिला तसं सांगितल्यामुळं ते सगळे निवांत बसले. मग तिथून येताना मी काय केलं, त्या मुलीला 20 रुपये नारळ वाढव म्हणून पैसे देऊन आले. बरं. कायम आपण आता इथे येणार, आणि ही प्रत्येक वेळी मला भीती घालणार. मागच्या 2 महिन्यात आल्यावर पण तसंच झालं मला. बरोबर. मग त्यावेळेस काय एवढं मला ही वाटलं नाही. ह्यावेळेस मला वाटलं की आपण तिला एक नारळ द्यावा, बरोबर, म्हणजे परत मला यायला नीट राहू देईल करेल. मग मी जतला आले. शनिवारी आले. दुसऱ्या शनिवारी आल्यानंतर आई काय म्हणली, आपल्या घरातला देवारा म्हणजे चुकीच्या दिशेला आहे, आणि त्या देवारा आम्ही आता पाडणारच आहे. तू काय कर, तिथला देव उचल
हम्म, आणि त्या ठिकाणी आपली आजी पूजत होती जुन्या घरात. ती कपाट अजून आम्ही पाडलं नाही. बरं. म्हणजे आमचं स्लॅबचं 3 मजली घर आहे. हम्म, पण ती जुनी भिंत पाडता येत नाही जुन्या काळातली, म्हणून ती एक तशीच ठेवली आम्ही अच्छा. आणि बाकीचं पूर्ण घर नवीन केलंय. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे ती एक भिंत आजीच्या घराची तशीच आहे. अच्छा, आणि आठवण. त्या देवाऱ्यात ते देवाची जागा पण तशीच आहे. त्या बरं. सगळ्या मूर्त्या बिर्त्या आपण आता स्टाईल्स लावतोच की, हम्म, हम्म, हम्म. त्या बरोबर. सगळ्या तशाच आहेत. त्या ठिकाणी पूज म्हणली. हम्म, श्रावण महिन्यात आपण स्वामी समर्थाच्या केंद्रातनं देवारा हम्म, हम्म, घेणार आहे ना, तो माझा भाचा. हम्म. बरं. तो आणला की इकडं आम्ही बसवतो म्हणली. हम्म, मग मी बरं म्हणले. मग ते सगळं कपाट स्वच्छ करून घेताना अगोदर काय केले, पाणी घेतले. म्हणलं पाण्यानं देवाला जरा पुसून घ्यावा. बरोबर. पाणी मारायला घेतले इकडं मी. आणि आता माझं जत माहेर आहे. बरं. जत मधील घराच्या अगदी समोरच्या बाजूला मायक्का देवीचं मंदिर आहे. कोणत्या देवीचं? मायक्का देवी. मायक्का. बरं. हा, चिंचणीची ती मायक्का देवी आहे. अच्छा, मायक्का. मायक्का. हा हा. हा हा. मग तिचा पुजारी तिची पूजा करत होता तिकडे. हम्म, हम्म, आणि तिचा तो ढोल आणि घंटी हम्म. आमच्या घरी स्पष्ट ऐकायला येतात. अरे बापरे, हा, म्हणजे तुम्हाला फक्त ऐकू यायचं? नाही, तो येतोच. त्यांचा ढोलच तेवढा मोठ्यानं वाजतो. अच्छा अच्छा, ओके ओके. मग मी माझ्या आईला कसं म्हणलं, मी इकडे देवपूजेला सुरुवात करणार आहे. मायक्का देवी तिथं आरतीला उभी राहिल्या. आणि बरोबर. मायक्का देवीचा वार रविवार असतो. हा, रविवारी. मग मी रविवारीच ती पूजा करणार होते. बरं. मग ते पूजेला मी बसणार म्हणून मी ते पाणी मारून घेतले. आमच्या आहेत त्या देवांना अभिषेकानं सगळं, म्हणजे अभिषेक पंचामृताचं स्नान ते सगळं घातले. ते धुवून काढले. आणि जे धुतलेलं पाणी ह्या तुळशीत कशाला वतू म्हणून मी काय केले, घर पवित्र करण्यासाठी अच्छा. हा. तेच पाणी पूर्ण घरात असं शिंपडत गेले. बरोबर. खालच्या 2 खोल्यात मी शिंपडले. वर जिना सोडून वर आले. वर शिंपडले आणि वर एक आमचा पोटमाळा आहे. बरं. त्याच्यावर मारताना ते पाणी कुठे पडले, तुळशीच्या कट्ट्यावर पडले. अच्छा. तुळशीच्या कट्ट्यावर पडल्यावर एकदम माझ्या अंगात म्हणजे काटा यायला लागला आणि देवी संचारली. काय सांगताय? हा, त्याच्यावर पाणी पडल्यावर देवी संचारली. मग ती सांगायला लागली. मग आई म्हणली, काय झालंय आई, का आली तू, काय चुकलंय, काय झालंय, हो ना. माझ्या घराचं हे सगळं असं का झालंय. मुलगा फुल दारू पिऊन 3-3 दिवस उठत नव्हता माझा भाऊ. दारू प्यायचा, जेवायचा नाही, काही नाही. अगदी दारूच्या नशेत, म्हणजे दारूच्याच नशेत. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी उठला तर उठला, नाही तर नाही. ह्या 3 दिवसात ना जास्त त्रास पाणी व्हायचा. सुद्धा प्यायचा नाही. स्वतःला त्रास करून घ्यायचा. हो ना. हा. मग हे सगळं विचारल्यावर देवीनं काय सांगितलं, मला भंडारा लाव. तू माझ्या हातात भंडारा दे. तो काय आहे जिथं आहे त्याच्यात जाऊन मी नरड धरते आता. हा, असं धरते म्हणून मी भंडारा घेतलाय हाती. डोळे माझे बंद. आणि मी घेऊन असं बाहेर चालल्या. तर भाऊ काय म्हणला, मला छोटी म्हणते तिथं. अच्छा. हा हा. अंजना कोण म्हणत नाही. छोटी म्हणजे मी सगळ्यात लहान आहे. बरोबर. हा. तर आणि आम्ही आमच्या आईला मामी म्हणतो. हो का? अरे वा. हा. अगं मामी, छोटीला धर, ती भिंतीवर जाऊन थडकेल. हो. तर मी काय सांगते त्याला, कुणी सुद्धा मला हात लावू नका. हो. मी माझ्या जागेवर जाणार आहे, त्याचं आता नरड धरणार आहे. देवी बोलायला लागल्या. म्हणजे वाईट शक्तीचं. मी वाईट शक्तीचं. बरं. केले भंडारा तो घेऊन. आणि त्या तुळशीच्या मातीत असं मिक्स करायला चालू केले. हो. मिक्स केलं तर मनगटाच्या वरपर्यंत माझा हात खाली गेलाय त्या तुळशीत. काय सांगताय? बापरे. पहिल्या दिवशीचा तो अनुभव. आत हात गेला की तो, म्हणजे ती माती परत सांगते तुम्हाला, म्हणजे ते हात घालवून मी सगळं असं बसले खाली. आईला काय वाटलं, देवी आता शांत झाली. आई म्हणते, छोटे चल की आत. तर मी इतक्या वेळ रडून सांगत होते. म्हणजे मी रडते, अंगात दिवी आली की नाही, मी रडते. थोडा वेळ शांत होते, मग कुणाचं काय असेल ते सांगायला चालू करते. अच्छा. तर मी पोट धरून हसायला लागले. काय सांगताय?
हा, बापरे. कारण का तर एक अगदी लाल, एकदम लाल ज्वाळा पुढं पळते. पूर्ण तो लाल कलर आहे. तो अच्छा. असा पुढे चाललाय. त्याच्या माग आपला पांढराचा बल निघाले. तो बल त्याच्या पाठीमाग लागलाय. पुढं ज्वाळा आहे आणि पाठीमागून तो पांढरा शुभ्र प्रकाश. म्हणजे पुढं ती वाईट शक्ती पळतीये, पाठीमागून देवी म्हणजे तो बोल असा पळत चाललेला आहे. आणि ती गेलो आणि एकदम इतका लख प्रकाश पडला, सूर्य सुद्धा त्याला पाठीमागे सरणार. म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या आईला त्याला मी पळवून पाठवलेला आहे, तू काय काळजी करू नको. रविवारचा आमच्या घरातील अनुभव. म्हणजे हे कोणत्या तारखेला झालं साधारण, या महिन्यात का? आता ह्या गेल्या रविवारी सगळं चाललेलं आहे. मग गेल्या रविवारी म्हणजे ती वाईट शक्ती गेली केली. मग आमच्या आईनं काय ठरवलं, ज्या वाईट शक्तीनं आपल्या तुळशीत राहण्याचं घर केलंय, तो तुळशीचा कट्टा ठेवायचाच कशाला, आपण काढून टाकूया. बरोबर. मग काढूया म्हणल्यावर माझ्या भावानं काय केलं, एक लांब सळी घेतली, त्यातली माती कुठपर्यंत आहे आपण बघूया. भावानं सळी मारल्याबरोबर त्याच्या अंगावर एकदम काटा आला आणि भीती वाटली त्याला. तो भिवून एकदम इतका म्हणजे त्या दिवशी आजारीच पडला. मग आई काय म्हणली, पदू तुला ही होतंय तर मी उकरते. आपल्या बोटाचं 1 इंच बोट आहे ना, तेवढं सुद्धा माती आमच्या आईला उकरता आली नाही. इतकं म्हणजे ताकद होती त्याच्यात. तू माती हल्लीच नाही तिथून. बापरे. आई काय म्हणली, माझ्याच्यानं काय होत नाही बाई, होते तू ये म्हणली. तू मी लगेच म्हणलं तुम्ही दोघं पण बाजूला व्हा, माझं मी उकरते. मी काय नाही, आपण चमच्यानं भात हलवतो का नाही, एकदम सैल अशा प्रकारे सगळी ती माती गोळा केली. कमाल आहे. 5 ते 6 पाट्या माती तुळशीच्या त्या कट्ट्यातून मी आईला भरून दिल्या. आणि ते म्हणलं नेऊन तू टाकाता. मग माझ्या आईनं ते सगळं नेऊन टाकलं. एक ओंजळच माती होती. आणि म्हणलं माझ्या भावाला तू भर. बघा, ते ओंजळ माती सुद्धा त्याला भरू दिलं नाही. भाऊ म्हणजे म्हणला तुमच्यात तेवढी ताकद असल्यामुळे, देवीचा आशीर्वाद असल्यामुळे तुम्हाला शक्य झालं. ही म्हणला मला हात सुद्धा लावू देत नाही, मला माती ही पोळते, मी काय हे करणार नाही, मी काय भरणार नाही. म्हणून माझा भाऊ व्हायला लागल्यावर मी पाठीमागं उभी आहे आणि आईला रडत सांगत्या, अगं त्याला काही सुद्धा होऊ देणार नाही, मी आहे पाठीमागं, तू तुझ्या बाळाची काळजी करू नको, त्याला काही सुद्धा होणार नाही, भरू दे तो माती. तेवढीच त्यानं भरली आणि टाकून दिली. ते सगळं म्हणजे पूर्ण कट्टा तुळस लावायला मोकळी झाली. ह्या भ्रमात आम्ही. आणि सोमवारी माझा भाऊ ड्युटीवर जायचा म्हणून तिथून चालला होता. रस्त्यावरून. रस्ता पण आमच्या घरा शेजारीच आहे. सगळं आमचं मेन हे ठिकाणी आमचं घर आहे. तर त्या रोडवरनं असं जाताना का नाही, भाऊ गाडीवरनं चाललाय, ती शक्ती तिथं बसली होती अजून. त्या शक्तीला जे खाणं द्यायचंय त्याला खायला द्यायला लागतं. जाताना आपण उतारा करतो, तो द्यायचा राहिलेला होता. आणि ती तिथंच होती. त्यानं आणि भावावर संचार केला. भावाला गाडी चालवायला येईना, काय ना, हातपाय सगळं असं पूर्ण बीपी कमी जास्ती झाल्यावर जो प्रकार होतो तो झाला. तसाच तो ड्युटीवर गेला. कसं तर रजेचा अर्ज लिहिला. ड्रायव्हर आहे माझा भाऊ. तर त्याला तो अर्ज लिहायला आला नाही. श्री लिहिताना श्रीचं म्हणला कुठं गेलंच, अक्षरच फिसकटलं. शिपायाकडनं अर्ज लिहिला, तेवढं द्या म्हणला आणि घरी येऊन झोपला. मग घरी झोपल्यानंतर तो वार होता सोमवार. मग मंगळवारी मला सकाळ सकाळी असं वाटलं की आज संध्याकाळपर्यंत इथं काहीतरी होणार आहे. आणि इथं माझी मोठी बहीण म्हणजे मेघाताईची आई आणि माझ्या भावाची बायको म्हणजे माझी भाऊज, ही 2 माणसं ह्या घरची म्हणून इथं हजर असावीत असं मला सकाळीच वाटलं. माझी बहीण कुठे आहे, आंबोलीला आहे. भाऊज कुठे होती, शिराड्यात होती. त्या दोघींना मी फोन केला, तुम्ही इथं लागणार आहे, तुम्ही इकडे या.
कशाला यायचंय, काय यायचंय, काय कारण आहे, काही विचारलं नाही. लगेच ते तयार झाले. बर आम्ही येतो, फक्त घरातली पीडा घालवायची आणि तुम्ही इथं मला लागणार आहे, एवढंच मी सांगितलं. बर म्हणले येतो. ते येतो म्हणले आणि सोमवारी संध्याकाळी माझं आणि माझ्या भावाचं भांडण लागलं. भाऊ काय म्हणला बोलत बोलत, आपल्यात भांडणं लागण्याचं कारण आपली मामी आहे आणि तू मामीच्या अंगात काय आहे का बघ. म्हणजे माझ्या आईनं काय केलं, रविवारी देव तिथं पूजून घेतला, सोमवारी पण तिथं पूजा केली आणि तिसऱ्या दिवशी तीच आई मला सांगते की नको बाई इथं देव पूजायला आणि इकडचा देवारा आम्ही मोकळा काही ठेवणार नाही, तिथलं देव उचल आणि तू तिथं देव ठेव. आईला कुणी समजावलं होतं की देवारा मोकळा ठेवू नको म्हणून माझ्या 3 नंबरच्या बहिणीनं. हे चालणार नाही मामीन, हाय तिथं तू हे कर. बरोबर आहे. आईला मी काय म्हणलं, तू स्पष्टपणे सांगायचं ग, हिथून काढल्यानंतर एवढं आपल्या घरात घडलंय, झाकून का ठेवलीस. बरोबर आहे ना. तिचं ऐकून तू काही करतेस. त्यात आमच्या तिघांची भांडणं लागली घरात. अरे बापरे. भांडणं लागल्यावर भाऊ सहजच म्हणला, काय असेल ती हिच्याच अंगात आहे, हिनं भांडणं लावत्या का नाही छोटे, त्या अंगातलं काय आहे का बघ. तसं मी म्हणल्याबरोबर मला रात्रभर माझ्या आईच्या चेहऱ्यातून चेहरा दिसत होता. काय सांगताय. बापरे. रात्रभर मला झोपूच दिलं नाही. कारण त्याला म्हणजे असं वाटलं की आता आपण सापडलेलो आहे त्या वाईट शक्तीला. मग ते सगळं झाल्यामुळे मग हे आता एवढं मोठं हे करायचं म्हटल्यावर मी ह्या लोकांना बोलवून घेतले. पहिल्यांदा भाऊज तयार झाली, बहीण तयार झाली आणि तो स्वामी समर्थची सेवा करतो तो भाचा आणि त्याची बायको आता इंटर्नशिपला जाणार आहे. ती कागलला जाणार होती म्हणून भाचा इस्लामपूर पर्यंत तिला सोडायला आलता. आणि तिथून बायको जाणार, तिला तिथपर्यंत सोडायचं. आई जतला जाणार आहे, आईला पण जतच्या ह्याच्यात एसटीत बसवायचं आणि आपण शिराळ्याला जायचं. बरोबर. हे सगळे तिघे मिळून तिथपर्यंत आलते. तिची इंटर्नशिपला जायचं कॅन्सल झालं 2 दिवस. मग भाचा काय म्हणला, आलोय तसं सगळी जतला जाऊया चला. त्यांचं नियोजन नव्हतं, पण सगळी म्हणजे भावाचं कुटुंब इथपर्यंत आलं. बघा विशेष आहे. इथपर्यंत आल्यानंतर मग अंगात देवी संचारल्यानंतर तो आला. देवीनं त्याला आणून उभं केलं. मग माझं आता भाचा कसं स्वामी समर्थात असल्यामुळं कसं बोलायचं, काय बोलायचं, किती विचारायचं, काय विचारायचं ते तुम्हाला सगळ्यांना माहितच असतं. मग त्यानं सुरुवात केली. तो आल्यानंतर तू कोण आहेस त्याला विचारला प्रश्न. त्यानं सांगितलं मी एक पैलवान आहे. म्हणजे तुमच्या आईच्या अंगात जी शक्ती होती त्यांना विचारलं का? मामीच्या अंगात कोण आहे. मी एक पैलवान आहे. मी गुलाबी फेटा नेसलोय, सदरा घातलोय, धोतर नेसलोय, मी अस्सल हाडाचा पैलवान आहे. बापरे. भाच्यानं प्रश्न केला, मग तू माझ्या आजीच्या अंगात किती वर्षापासून आहेस. मी तुझ्या आजीच्या अंगात 56 वर्ष झालं आहे. काय सांगताय. बापरे. 56 वर्ष. तुझी आजी 2 नंबरच्या मुलीच्या वेळेस गरोदर होती. मग त्या वेळेपासून मी तिच्या अंगात आहे. मग तू आमच्या घरी आलासच कशाला. त्यानं स्पष्ट सांगितला मी आलो नाही, तुझी आजी तिथं आलती त्यावेळेस म्हणे आमच्या घरी एक गाय होती. ती गाय चरायला पाठवून घालवल्यानंतर एका शेतात शिरली होती. आणि माझ्या आजीनं माझ्या आईला पाठवलं की त्या गाईला हाणून घरी घेऊन ये. त्या गाई आणायला माझी आई तिथपर्यंत गेलती. बापरे. घर सोडून जाण्याचं का. तो सरळ म्हणला मी आलो नाही, तिनं तिथे आली, माझ्या भोवती फेऱ्या घातली. आता जनावर जातोय म्हणलं फिरायलाच पाहिजे. अगदी बरोबर. ते फेऱ्या घातल्यामुळं मी तिच्या संग घरी आलो. मग
काटे आले माझ्या अंगावर ऐकून सुद्धा. येतो ना. हो. मग माझ्या आईच्या वरून ते उतारा 56 वर्षापूर्वी एका म्हातारीनं सांगितलेला होता. असं असं एवढं करा आणि ते टाका म्हणून. माझी आजी दत्त भक्त, स्वामी समर्थ सगळे ही अशी भक्ती करत असल्यामुळं एक लिंबू घेतला. ते पण एका अंगात आलेल्या बाईनच तो लिंबू आणून दिलेला होता. अरे देवा. तो लिंबू घेतला, तोच उतरला आणि फेकून दिला. बापरे. त्यानं काय सांगितलं माझ्या भाच्याला, मी एक लिंबू काय शरबत करून पिऊ का इतके वर्ष? माझं खाणं मला द्यायचं कोण? मी शरबत पिऊन राहू? मी हाडाचा पैलवान आहे, माझं खाणं मला नको? मग ह्या घरी ती म्हातारी, तो आजोबा म्हणजे माझे वडील आणि आजी होती की नाही, भरपूर खाल्लो म्हणला. 56 वर्ष झालं भरपूर खाणं. म्हणजे आमच्यात कसं होतं माहितीये का, माझी आजी राजवाड्यावर काम केलेली आहे डपळे सरकारांच्या तिथे. तिथल्या ज्या रेसिपी सगळ्या आमच्या घरी तयार व्हायच्या राजघराण्यातल्या. आणि त्यामुळं आमच्या घरी मामलेदार, सभापती, आमदार, खासदार सगळे खाणे पिणं आमच्या घरातूनच व्हायचं. अच्छा. मग त्यामुळे आम्हाला पण खायला मिळायचं. बरोबर. त्यामुळे त्यांची पण चंगळ झाली त्या पैलवानांची. त्यामुळे त्या पैलवानाला पण सगळं खायला मिळायला लागलं. बापरे. मग ही 2 माणसं गेली. मग त्याच काळात काय झालं, एक माझ्या मानलेला आत्याचा मुलगा होता. बरं. तो मानलेला आत्याचा मुलगा बेळगावला असं ट्रकवर कामाला जायचा. त्यांचं पण राहणं सगळं आमच्या घरीच. बरोबर. आमच्या घरी कसं कुणाला पण असं सांभाळायचं, आपल्या मुलाप्रमाणे सांभाळायचं. एखाद्या नातं लावलं का नाही, पूर्णपणे तो आमचा घरचा. हो का. अरे वा. लोकांचं म्हणून असं नाही आमच्या घरी चालत नव्हतं. आधीची माणसं पण तेवढी प्रेमळ होती ना, प्रेमळ होती. आणि ह्या प्रेमामुळं त्या म्हणजे वडिलांच्या मित्राची बायको, मित्र वारल्यानंतर तिला बहीण मानून आम्ही तिचा सांभाळ केलेला. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी शेवटची मुलगी होती. घरी कोण काम करायला नाही म्हणून माझ्या मावस बहिणीला घरी आणलेलं. अच्छा. आणि ती 3 लग्न आमच्या वडिलांनी करून दिली. माझ्या भावाचं, त्या मानलेल्या मुलाचं, म्हणजे बहिणीच्या मुलाचं, त्याला माझ्या मावशीची मुलगी दिली आम्ही. हो का. अरे वा. असं ते लग्न झालं. मग तो हिथंच राहत असल्यामुळं त्यानं बेळगावला गेल्यानंतर तिथं विचारला की अशी अशी आमची मामी आहे आणि ती अमावस्या पौर्णिमेचं रडते. तो पैलवान यायचा आणि माझ्या आईला चल म्हणून घेऊन जायचा बाहेर. जाऊन असं कुठेच मध्ये सोडायचा. मग आमचे वडील जाऊन तिला घेऊन येणार. रमात त्या झोपेत भेट, रडणार वरडणार अशी आमची आई करत होती. मग हे असं का करत्या म्हणून त्याने विचारला होता. बरं. विचारल्यावर त्यानं सांगितला होता. पैलवान बिलवान त्यानं त्या माणसानं सांगितलं नाही. काळाभोर माणूस आहे, असा असा तो आहे आणि तो तुझ्या मामीला घेऊन जातोय. त्याची चोरी कुणाला सापडली? माझ्या आत्याच्या मुलाला सापडली. अच्छा. आता प्रत्येक वेळी मानलेला म्हणत नाही, कारण माझ्या वडिलांना बहीण नव्हती, त्यामुळे ती माझी आत्या. त्या मुलाला सापडल्यामुळं थोड्या दिवसात तो मुलगा, त्याचं लग्न झाल्यानंतर 2 मुली झाल्या. मुलगी लहान, त्याची 1.5 महिन्याची असताना त्यांनी आत्महत्या केली. ते आत्महत्या केलेल्याचं कारण त्यानं आता आम्हाला मंगळवारी त्या पैलवानानं सांगितलं. काय सांगितलं बघा, त्या घरातून एक माणूस मला हुडकत आला, मी त्याला सापडलो. बापरे. मी सापडलो पण मी त्यालाच माझ्या जोडीला घेऊन गेलो. काटे आले अंगावर ताई. बापरे, काय भयंकर घेऊन गेलो म्हणला. घेऊन गेलो म्हणजे असं घेऊन गेलो, त्याचं प्रेत आमच्या दारावरून चाललं होतं. सांगितलं की नाही, आमचा मेन रोड आहे. आत्महत्या केलेलं, त्याचं पोस्टमॉर्टम झालं, सगळं झालं. ते प्रेत आणलं आणि आत्याला घर आमच्या वडिलांनी दुसरं बांधून दिलंय. म्हणून ते प्रेत आमच्या दारावरून जाताना का नाही, त्या ह्याच्यावरून प्रेत उठून बसलं आणि खाली पडलं. अरे बापरे. अगदी आमच्या दरवाजात. त्यानं ते सांगितलं की मी वडून त्याला खाली पाडलो आणि त्याला सांगितलं माझ्या जोडीला तू हिथंच राहा.
मग मग ते राहिला माझ्या संग. हो. तो पैलवान बोलतो असं. अच्छा. तो मला हुडकत आला, त्यालाच मी माझ्या जोडीला बसवलं. म्हणजे तो उलगडा आत्ता झाला तुम्हाला या मंगळवारी. हा, तो मग राहिला. हम्म. राहिल्यानंतर काय केलं, त्यांनी त्याची मुदतच संपवून टाकली. हो ना. मुदत संपवली म्हणजे ते प्रेताचं ते घरात भीती दाखवतोय करतोय म्हणून त्यांनी का नाही त्याची शांती बिंती सगळी केली आणि तो मुक्त झाला. हो हो तो आणि मग ह्याला सोडून गेला. अच्छा. तो बोलतो असा, बघा. त्या लोकांनी त्याची मुदतच संपवली. हो हो मग हो. आईच्या अंगात 2 आहेत. काय ते सांगताय? भाच्याला तुमच्या स्वामींच्या कृपेनं समजलेलं होतं. अच्छा. मग भाचा काय म्हणला, होय आत्या, आपल्या मामीच्या अंगात 2 होते. अरे बापरे. कोण आहेत मला माहित नाही. मग त्यानं सांगितलं, आधी 2 घेतलो होतो तात्पुरता, पण तो गेला. त्यामुळे मी आणखीन एकटा पडलो. अच्छा. हा, मग एकटा पडलो. परत काय झालं, ती 2 माणसं गेली निघून. म्हणजे माझे आजी आजोबा आजी आणि वडील वारले माझे. बरोबर बरोबर. त्यामुळं खाणं पिणं घरातलं जरा कमी झालं. हो, साहजिक आहे. येणं जाणं म्हणजे हो ना. नेहमीच सगळं जरा कमी झालं. अगदी. मग हो. अरे माझं हाल व्हायला लागलं की. हो. मला खायला मिळेना. मग खायला मिळेना म्हणून काय झालं, माझा लहान भाऊ खालच्या खोलीत राहत होता. मोठा भाऊ वर राहत होता. आई वर राहत होती. बरं. मग खालच्या खोलीत मुलं बाळा असल्यामुळं येता जाता बाहेरचं लागीर बिगीर लागणं चालू होतच की. हो. त्यामुळे ह्या घरातून उतारा बाहेर चालले. कोण कोण सांगतंय दामटा टाका, कोण सांगतंय लिंबू टाका, कोण सांगतंय हे टाका. त्या घरातून मला खाणं मिळायला लागलं. हो. अशा प्रकारे म्हणजे खाणं त्यांनी वसूल केलं थोडक्यात. हा, आणि तो सांगायला लागला, त्या घरातून मला साथ मिळायला लागली. म्हणून काय करायचो, खायापुरतं बाहेर यायचो, की जाऊन तुळशीत बसायचो. म्हातारी कुठं गाठ पडली की तिला आणि धरायचो. आई गं. शेवटी मग तिचं तोंड वाकडं करणे, डोळा एक झाकणे, तुमच्या आईचं म्हणजे तोंडावर पुरतं चालू ठेवलं आजीच्या. हा सॉरी. असं त्यानं ते सांगू लागला. पण काय व्हायला लागलं, तिथं ही भक्ती नेक यायची आणि माझ्या भाच्याला काय म्हणतो, पिटुकला. होय. हा पिटुकला एक यायला लागला. स्वामींचा भक्त. हा, स्वामीचा भक्त पिटुकला. भक्तीन मोठे वयाचे, स्वामीचा भक्त लहान आहे. म्हणून पिटुकला पिटुकला यायला लागला. त्यामुळे तर माझं लयच अवघड होऊन बसलो बाबा. असा तो बोलू लागला. परत म्हणला ही भक्तीन आली तर माझं नरडच दाबलं. नरड म्हणजे मी पुरं असं बोलायला येत नाही, एवढं नरड दाबून घेतलं. बापरे. इतक्या जोरात हिनं माझं नरडच दाबलं की राहू. तर मला काही सुचनाच झालंय. आता काय करायचं, मग मी गेलो पळून. पळून आणि बसलो तिथं तुळशीपाशी. तुळशीतून निघून गेलो पळून. अच्छा. भंडारा तो विस्कटला ना, बरोबर ते बरोबर. नरड धरलं त्याचं. आणि मी तिथं बसलोय, तिथं ती एक हिव आहे. आणि तिथं बसल्यामुळं का नाही, तर मी बसलोय म्हणला. आणि ही भावाली केली, थांब की आले. आणि ती हे केल्यामुळे मी तिथं बसलो म्हणला. आणि भाऊ सापडतोय म्हणून आणि मी हे केलो. हे सगळं झाल्यामुळं आता मी सगळं खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे म्हणला. फक्त मला आता जायची वेळ आल्या, कुणाला न त्रास देता न हे करता मी चाललोय म्हणला. आणि मला पुढचं घर म्हणजे जन्म असो, शरीर असो, काही पण असो, ते सापडतो का मला खायला तुम्ही द्या. खाणं काय मागितलं, 6 अंडी, 6 चपात्या, 1 डझन केळं, पिवळा भात, 6 लिंबू, 1/4 किलो दूध, हे सगळं मला एका गटोळ्यात बांधून म्हातारीवरून उतरा आणि मला त्याच दिशेला नेऊन तुम्ही ठेवा. मी काही सुद्धा तुम्हाला त्रास देत नाही म्हणून रामराम दादासाहेब म्हणून माझ्या मोठ्या भावाला हात करून सगळ्यांची हात मिळवणी करून तो निघून गेला. अरे बाप रे ताई, एखाद्या चित्रपटाची कथा शोभेल असं झालंय सगळं. सगळं असं त्यानं सांगितलं. कमाल आहे, कमाल आहे. म्हणजे तुमच्या आईची आजीची भक्ती, दत्तभक्ती, स्वामींची भक्ती, याच्यामुळे तुम्ही तगून राहिलात, म्हणजे जिवंत राहिलात, नाही तर अवघड होतो.
आणि माझे रेणुका माता. हो ना, ती शक्ती होती म्हणूनच तर तो बाहेर पडू शकला ना, नाहीतर शक्यच नव्हतं. अजून राहिले असते तिथं पिढ्यानपिढ्या. होयच की. बापरे ताई, खूपच कमालीचा अनुभव आहे. आपण म्हणतो की अशा काही गोष्टी नसतात किंवा अंधश्रद्धा आहे, पण ज्यांच्या बरोबर प्रत्यक्ष घडतं त्यांनाच ते कळू शकतं. बाकीच्यांना नाही समजू शकत हो ताई ते. किती भयंकर अनुभव होते हे. म्हणजे तोपर्यंत तुमच्या कुटुंबाचं बरंच नुकसान झालं म्हणायचं ना. झालं, नुकसान झालं आमच्या कुटुंबाचं पण हे बाकी काय म्हणूया, दैवी शक्ती असल्यामुळे तुमचं रक्षण केलं त्या दैवी शक्तीने. हो ना. आता थोडक्यात जय श्री स्वामी समर्थ. आई बोलवायला लागली खाली. होय, श्री स्वामी समर्थ ताई. ठीक, शेअर करते मी अनुभव. चालतंय. श्री स्वामी समर्थ. जय. दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर. तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.